उत्तापा बनवूया आपलं काय. तर आपलं आप्याचं पीठ राहिलेलं की नाही त्या चालता का नाही उत्तापा बनवून नाश्त्याला. जनीलच्या एका डब्याला मी बीन्सची भाजी केलेली आहे तुम्हाला. जनीलच्या एका डब्याला होऊन जाईल. थोडंसं मीठ घातलं आणि फेटून घेतलेलं आहे. त्याला दुपारचा डबा भरला. तर इथं दुपारच्या डब्यासाठी चपाती केलेली आणि ही बीन्सची भाजी. दिसला असा मस्तपैकी कधी उत्तप्पा छान लागतो. आणि हा टोमॅटो केचप सोबत कधी द्यायचा. छोट्याशा डब्यामध्ये टोमॅटोचा सॉस घालायचा आणि हा उत्तप्पा द्यायचा. अजून एक दोन देतो. आणि काय नको चपाती भाजी दुपारच्याला खायची. एक चपाती संपवायच्या. तू काल खाल्ली नाहीस. एक चपाती काय दिली भाजी बीन्स दिली. एक चपाती दोन घातले. नको जरा खा की. ताप त्याशिवाय कसं आळसपणा जाईल. चपाती तर बंद. चपाती भाजी खा. काढ घेतात. टमॅटो काढ आणायला टमॅटो समोर. आणि हा एक डबा तयार झालेला आहे उत्तप्प्याचा. ह्यामध्ये की मी जास्तीचं गव्हाचं पीठ एकदमच दळून ठेवलेलं आहे. हे की आता मी बांधून ठेवणार. आणि हे बघा सकाळ सकाळी की मिक्सर पुसलेलं आहे. म्हणजे मी नाही पुसला तुमच्या दाजीनं पुसा दिला होता. कारण त्याच्यावर की डाग एवढं रापलेलं होतं की ते मला निघता निघत नव्हतं. म्हणून म्हटलं आज सकाळी की थोडंसं 5-10 मिनिट वेळ काढा आणि मला पुसून द्या. त्याने पुसलेलं आहे. आणि स्टूल मात्र जो त्याच्या खाली मी स्टूल ठेवायची की नाही मिक्सरच्या खाली तर स्टूल मात्र मी घासून इथं ठेवलेलं आहे. थोडंसं ऊन पडत आले बाहेर ठेवेल. मिक्सर ठेवायची जागा होती की नाही इथं ठेवायची ना. तर इथलं मी काढलेलं आहे. थोडंसं की नाही हे चटणी मिठाच्याच बरण्या मी इथं ठेवलेले. बघा अजून की नाही तणू उठायचा त्याच्यासाठी नाश्ता करायचा. इथे हरभराची डाळ की नाही थोडीशी हे केल्या बाई म्हणजे काय म्हणायचं त्याला गरम करत ठेवते. कांदे वगैरे पण आपले आवरलेले आहेत. गरम करत म्हणजे की नाही सारखं ऊन पडणं झाले सारखं आत बाहेर व्हायला लागले. आणि मग कधी दळायची 2 दिवस या डाळीतच गेले माझे. थोडंसं आता गरम करणार गार झाले की नाही पहिल्यांदा गिरणीला लावून घेणार. म्हणजे गिरण झाडून पुसून ठेवायला बरं पडते. म्हणजे 15 दिवस की आता दळपण आहे त्यामुळे कोरडी करून ठेवायची. पावसाळ्यात नाही तर मग ते बुरशी आल्यासारखं होते. आणि ते डबा पण मला घासायचा आहे. आणि हा कोपरा मी ह्यासाठी रिकामा केला की माझा कटा आहे बऱ्यापैकी पण तो मला आता कमी पडला म्हणजे अडचण वाटायला. मी मिक्सर की नाही तो काय करणार आहे फ्रीजवर ठेवायचं म्हणते. इथं फ्रीजवर पण की नाही
फ्रीज रिकामं ठेवून चालत नाही आम्हाला, कारण की नाही माझी खिडकी तिथं आहे, तर वाऱ्याने हे सगळं पेपर वगैरे असं उडून जातं आहे. बिना पेपरचं ठेवलं की नाही की धूळ बसते त्यावर, पेपर ठेवायला लागते. मग मी म्हणते की नाही ठरवलं की ते मिक्सर त्यावर ठेवणार, आणि ज्यावेळी मला लागेल त्यावेळी इथं खाली ठेवायचं, आणि इथं हा कोपरा की नाही असाच कोरडा ठेवणार. कारण पावसाळ्यात ओटा जितका कोरडा ठेवायला की नाही तेवढा छान वाटतोय, नाही तसं चिकचिक चिकचिक किंवा असं वेगळंच अनकम्फर्टेबल वाटतं. चला आता मी माझं आवरते, त्यानंतर भेटू. चला आता माझं आवरलेलं आहे. आता की नाही डाळ पण ही गार झालेली आहे. आता की नाही गिरणीला लावूया. पावसाळ्यात की नाही वाळवणाचं म्हटलं की काय खरं नसते बघा. चला तुम्हाला की नाही मी माझं वरचं थोडंसं बांधकाम केलं ते दाखवते. तर हे बघा, वरचं की नाही गाळा उभं केलेलं आहे. हे काय झालं, ही दुसरी बिल्डिंग आहे, आणि इथं आपण जे उभं आहे ना ही दुसरी बिल्डिंग आहे, म्हणजे दोन वेगवेगळ्या बिल्डिंग आहे. आता मी जिथं उभी आहे ना ते आपलं घर आहे, घराचं टेरेस आहे, तर ही पहिल्यांदा बांधलेली, नंतर ही इकडची बांधली. पण काय झालं, ऊनचं सकाळ थोडं तिकडून इकडे येण्यासाठी हे ग्रिल केलेलं आहे. त्यानंतर ह्या गाळवाल्यानं की नाही टॉयलेट बाथरूम असावं म्हणून इथे आपल्या ह्या आपण जिथं राहतो ना त्याच्या टेरेसवर इथं टॉयलेट केलेलं आहे, दाखवते. हा परवा दरवाजा बसवून गेले. त्यानंतर हे बघा वर पत्रा घातलेला आहे, आणि इथे त्यांना असं सिस्टमिक करून दिलेलं आहे, म्हणजे बाथरूम पण केलेलं आहे, बाथरूम प्लस टॉयलेट असं असावं, म्हणजे हातपाय वगैरे धुवायला असं. तेवढंच. कसं वाटलं सांगा. हे बंद करूया. ही टाकी छोटी कणी मी आधी खालची 300 लिटर आपण दारात ठेवतो की नाही तीच इथे वर कणी बघा असं लोखंडाचं हे केलेलं आहे, काय म्हणायचं याला स्टँड बेस आहे. ह्या बेसवर ही टाकी ठेवलेली आहे. तर ती वरची टाकी आणि खालची आपली वापरायची. तर वरची पहिल्यांदा भरायला लागते, आणि त्यानंतर खाली पाणी पडतं चावीचं. कसा कचरा पडलेला आहे, थोडंसं ऊन पडल्यावर हे इथलं साफ करायला पाहिजे. हे ॲक्च्युली की नाही हे गळून येऊन की नाही इथं वॉटरप्रूफिंग केलेलं आहे, पण की नाही त्यानंतर ते टॉयलेटचा फरशा वगैरे घातल्या ना, त्यामुळे ते सगळा कचरा तिकडे पडलेला आहे. तर आता जरा ऊन वगैरे पडलं की तिथलं आवरायला पाहिजे. तर तुम्हाला कसं वाटलं सांगा वरचं बांधकाम, ती बिल्डिंग बाहेरची आणि ही आपली आतली. चला ह्यासोबतच की नाही आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटून नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.